स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे इट्स माय स्टाईल. भावांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवरती सेट करा आणि या व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा भावांनो. चला मग आजच्या व्हिडिओ स्टार्ट करूया. हा लोगो बनवण्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब लागणार आहे. पिक्सल लॅब डाउनलोड करा, मी तुम्हाला लिंक देतो ना. मग याच्या इथे क्लिक करून एडिटच्या इथे येऊन हा डिलीट करा. एक किंवा PN काही असं तुमचं जे नाव आहे ते असं सिलेक्ट करा. मग अशा प्रकारे थोडं झूम करून घ्या. झूम केल्यानंतर फॉन्टच्या इथे येऊन मी तुम्हाला एक फॉन्ट दिलेला आहे, तो फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा. आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तो फॉन्ट. तुम्हाला टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळं मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करायला भेटेल लवकरात लवकर. त्या व्हिडिओला 50 लाईक कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला याचा PLP फाईल देणार आहे म्हणून, त्यामुळे या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा. फॉन्ट आहे म्हणून अशा प्रकारे घ्या. मी ते कलरच्या इथे ब्लॅक कलर असं सिलेक्ट करा. ट्रायंगलच्या इथे येऊन असं जर केल्यानंतर तुम्हाला जर याला कलर द्यायचा असेल तर इथं कलर ग्रेडियंटच्या इथे येऊन ग्रेडियंट अशा प्रकारे ते कलर देऊ शकता तुम्ही. नाहीतर साधा कलर आहे आपला व्हाईट, ब्लॅक, असं इथं खूप काही कलर आहेत, ते कलर सिलेक्ट करायचं नाही. मग केल्यानंतर मी तुम्हाला एक PNG दिलेला आहे, तो PNG अशा प्रकारे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर ह्याला क्लिक करून परत एकदा कॉपी केल्यानंतर इमर्ज करा तिने. अशा प्रकारे इमर्ज केल्यानंतर अशा प्रकारे थोडं इन्क्रीज करून घ्या. मग येऊन जो काही ऑपेसिटी आहे तो थोडाफार असा कमी करायचा. मग ते प्लस आयकॉनच्या इथे क्लिक करून तुम्हाला इंस्टाग्रामला DP बनवायचा असेल तर तुम्ही इथनं तुमचा एक फोटो ॲड करू शकतो. अशा प्रकारे लोगो कसा ॲड करायचा तेही सांगतो या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. अशा प्रकारे झूम केल्यानंतर बरोबर सेट करा. एकदम काली लेअर ठेवा. याचा पण ऑपेसिटी अशा प्रकारे कमी करा थोडंफार. मग केल्यानंतर या तिन्हीला लॉक करा. टेक्स्टच्या इथे येऊन सिनेमॅटिक अशा प्रकारे बरोबर सेंटरला ठेवून घ्या. मग फॉन्टच्या इथे येऊन हा फॉन्ट चांगला दिसतोय त्यामुळे मी हा फॉन्ट ॲड केला. तुम्ही दुसरे फॉन्ट ॲड करू शकता. मग ते ॲडच्या इथे क्लिक करून टेक्स्ट या. मग ते फायरवाला इमोजी किंवा तुम्हाला कोणता इमोजी आवडेल तो इमोजी घ्या. फॉन्टच्या इथे येऊन आयफोन इमोजीवाला एक फॉन्ट घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे घेतल्यानंतर याचा साईज अशा प्रकारे थोडा इन्क्रीज करा. रोटेट करून घ्या. मी इथं अशा प्रकारे सेट करा. सेट केल्यानंतर या लेअरला क्लिक करून इमेजच्या थोडा वरती ठेवा, जेणेकरून एकदम लाईट कलरमध्ये दिसेल आपल्याला.
झूम करा थोडंफार. अशा प्रकारे झाला आपला लोगो परफेक्ट. कलर तुम्हाला लावून दाखवतो म्हणून. कलर अप्लाय केल्यावर कसं दिसेल हा लोगो बघू शकता तुम्ही. एकदम क्लासिक लोगो, प्रीमियम लोगो या लुकमध्ये येऊन जाईल. मग आता तुम्हाला जर PNG पाहिजे असेल तर इथे क्लिक करून ट्रान्सपरंटच्या इथे क्लिक करून जो फोटो आहे आपला तो फोटोला ॲड करायचा नाही. मग सेव्हच्या इथे क्लिक करून सेव्ह ॲज इमेज इथं अल्ट्रा सेट करा. मग सेव्ह टू गॅलरी. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला इथं समाप्त झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओला भेटू.